कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होऊन आज आपलं 6वं पुष्प आहे आणि आज पुन्हा आपण 2 अध्याय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अध्याय 7वा आहे, त्याला ज्ञान विज्ञान योग असं म्हणतात, आणि 8वा अध्याय आहे तो अक्षर ब्रह्म योग। या 2 अध्यायांचा समन्वय या ठिकाणी आज आपण साधण्याचा प्रयत्न करू। आता ज्ञान आणि विज्ञान हे 2 शब्द भौतिक जगतामध्ये आपण नेहमी करता ऐकतो। विज्ञानाचं युग आहे, विज्ञानाचं सगळं चालू आहे, असे शब्द आपण त्या ठिकाणी भौतिक जगतामध्ये वापरतो। ज्ञान म्हटलं की नॉलेज अशा अर्थाने, आणि विज्ञान म्हटलं की विशेष ज्ञान, सायन्स असा अर्थ आपण त्याचा घेतो आणि तेवढ्याच अर्थाने आपण चालत राहतो। पण भारतीय अध्यात्म त्याच्याही पलीकडे गेलेला आहे। ज्ञान आणि विज्ञानाचे वैज्ञानिक अर्थ जे आपण काढतो ते सगळे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले आपण तेवढ्याच अर्थाने, उथळ अर्थाने त्याचे अर्थ घेतो। पण भगवद्गीता म्हणते बाबा ज्ञान आणि विज्ञान हे योग आहेत, आणि म्हणून ज्ञान हे नॉलेज अर्थाने नाही। तर ज्ञान हे भौतिक जगतामध्ये जरी आपण नॉलेज म्हणत असलो तरी आध्यात्मिक जगतामध्ये त्या परमसत्याचं बौद्धिक आकलन तिथपर्यंत पोहोचणे याला त्या ठिकाणी आणि ज्ञान म्हटलेलं आहे। आणि ज्याला विज्ञान आपण विशेष ज्ञान म्हणतो, तर ते विशेष ज्ञान म्हणजे आपल्या याच्यामध्ये विज्ञान म्हणजे परमसत्याची अनुभूती घेणे। म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सगळं जे आपण जीवनामध्ये करतो ते तत्सत ब्रह्मार्पणमस्तु अशा अर्थाने तो ईश्वरच आपल्याकडून करून घेतो। त्या ईश्वरासाठीच मी हे सगळं काही करतो, आणि अंतिम सत्य हे ईश्वर आहे त्याची अनुभूती घेणे याला आम्ही या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञान योग असं म्हटलेलं आहे। म्हणजे ज्ञान निशंक झालं, एखाद्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी सगळी माहिती घेतली, निशंक झालो आपण, तिथून विज्ञान सुरू होते, म्हणजे त्याची अनुभूती घ्यायला आपण मोकळे होतो। उदाहरणार्थ सायकल कशी शिकायची, तर कोणीतरी तुम्हाला सगळी माहिती सांगते, हे ब्रेक आहेत, हे आहेत, ते अशी चालवावी लागते, आणि जेव्हा आपल्याला ते सगळं लक्षात येते तेव्हा आपण त्याची अनुभूती घेतो। म्हणजे प्रत्यक्षात सायकल चालवतो, पडतो, धडतो, आणि त्याच्यानंतर एक वेळ अशी येते की त्या सायकल चालवण्याची पूर्ण अनुभूती, ज्ञान निशंक झालं की आपल्याला त्याची अनुभूती येते। आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञान अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण घेतो। उदाहरणार्थ साखर गोड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। साखरेचं वर्णन किती जरी केलं किंवा कोणी सांगितलं की साखर अशी आहे तशी आहे, हे फक्त झालं ज्ञान। पण जेव्हा ती आपल्या जिभेवर ठेवल्या जाते तेव्हा त्याची झाली अनुभूती, आणि म्हणून मग तिची माहिती घेणे आणि त्याच्यानंतर ती जिभेवर ठेवणे, हा जो योग आहे त्याला म्हटलेलं आहे ज्ञान विज्ञान योग। आणि मग अध्यात्मामध्ये हे सगळं परमेश्वरासाठी लावावं लागणार आहे, कारण भौतिक जगतामध्ये त्याची अनुभूती कदाचित येणारही नाही। कारण आपण प्रत्येक वेळा बस हे असंच, ईश्वर आहे का, ईश्वर आहे का, दाखवा मला, दाखवा मला, दाखवा म्हटल्याने होत नाही, त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत राहते। त्याची काही प्रमाण आणि अध्यात्मामध्ये दिलेली आहेत, तसे भौतिक जगतामध्ये देखील आहेत, पण त्याला परिप्रेक्ष्य वेगळा आहे। जसं उदाहरणार्थ ज्ञानामध्ये काही प्रमाण दिलेली आहेत, जसं प्रत्यक्ष प्रमाण आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर अनुमान नावाचं प्रमाण आहे, त्यानंतर विचार केला तर शब्द प्रमाण आहे। प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आय विटनेस,
ते जज आय विटनेसवरच धरते, खरं का खोटं ते फक्त कोणी पाहिलं का झालं. त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आणि विज्ञानामध्ये प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांनी पाहिलं की आलं प्रत्यक्ष आपल्या या भौतिक जगतामध्ये. पण युद्धभूमीवर साक्षात भगवान योगेश्वर कृष्ण आहेत. त्याच्या आधी शिष्टाई करायला साक्षात भगवान योगेश्वर कृष्ण गेले. सगळ्या कौरवांचा परिचित आहेत, शकुनीला परिचित आहेत, दुर्योधन दुःशासनाला परिचित आहेत. मग आता भगवंत त्यांच्या समोर आहे, पण भगवंत आहेत त्यांनी ओळखलं का? प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवान उभे आहेत, साक्षात दस्तूर खुद्द. पण ओळखले त्यांनी ओळखले. बाकीच्यांना ते कोणीतरी गोपालक वाटले, कोणीतरी याचे पांडवांचे मित्र आहेत, कोणी छलिया, कोणी कपट, काय त्यांना शब्द त्यांनी वापरले. म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण आहे. पण तरी देखील शकुनीला वाटलं नाही की भगवान आहेत, याच्याशी सरेंडर झालं पाहिजे, शरणागत गेलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. अध्यात्मामध्ये प्रत्यक्ष प्रमाण देखील अनुभूतीशिवाय नाही. आणि म्हणून ज्ञान आणि विज्ञान हे झालं प्रत्यक्ष प्रमाण. काही अनुमान प्रमाण आहे. जसं उदाहरणार्थ कुठे जर धूम आहे, यत्र धूमः तत्र वह्निः, जर धूर निघत असेल तर आपल्याला वाटतं अग्नी आहे भौतिक जगतामध्ये. पण अंदाज चुकतात की नाही. जसं उदाहरणार्थ एक असा माणूस लंगडत लंगडत चालला होता. मग 4 जण चर्चा करून राहिले, डॉक्टर लोक होते असं समजा. मग एक जण म्हणला की नाही नाही, त्याला टीचर भरला असेल, त्याला तशा पद्धतीने इलाज करावा लागेल. दुसरा डॉक्टर म्हटला नाही नाही, त्याला ठेच लागली असेल, त्याला बँडेज करावं लागेल काहीतरी. दुरून चर्चा चालू आहे, प्रमाण त्यांचे. तिसरा म्हटला की नाही नाही नाही, त्याच्या छातीत त्रास असेल म्हणून तो असा वाकून चालून राहिला. चौथा म्हटला नाही नाही, फ्रॅक्चर झाला असेल. ते आपापले त्या ठिकाणी अनुमान काढून राहिलेले आहेत. पण प्रत्येक वेळा काढलेला अनुमान सत्य आहे का? मग तो तिथपर्यंत आला आणि मग म्हटलं त्यालाच विचारानं काय झालं, काय झालं म्हणे चप्पल तुटलेली आहे. म्हणजे अनुमान प्रमाण देखील सत्य प्रमाण असू शकत नाही. अध्यात्मामध्ये देखील नुसतं अनुमानाने चालत नाही, तर त्या अनुमानामध्ये अनुभूतीचं देखील त्या ठिकाणी प्रमाण असावं लागते. तिसरा आणि ईश्वराच्या अस्तित्वात शब्द प्रमाण. कोणीतरी सांगते की बा हे सत्य आहे, आईवडिलांनी सांगितलं म्हणून आपण म्हणतो नाही नाही, ही आमची हे आहे, परंपरा आहे, कुळ परंपरा आहे. मग तशा पद्धतीने आपण ते शब्द प्रमाण. पण ते शब्द प्रमाण प्रत्येक वेळा. तिकडे द्रोणाचार्याने विचारलं धर्मराजाला, हे खरंच अश्वत्थामा मेला का? त्याने म्हटलं हो, अश्वत्थामा मेला, नरो वा कुंजरो वा. शब्द प्रमाण आहे, परंतु शब्द प्रमाण अर्धवट ऐकल्यामुळे ते प्रमाणबद्ध राहिलं का? याच्या दृष्टीने प्रमाण असलं तरी ते प्रमाण नव्हतं. आणि म्हणून अध्यात्मामध्ये अशी जी प्रमाणं आहेत ती प्रमाणं या ठिकाणी लागू होत नाहीत. आणि म्हणून अर्जुनाने विचारलं की भगवंता, हे सगळं मी ऐकून राहिलो, सगळं ऐकलं कालपर्यंत, आता आणखी काय पुढे? आता भगवंत त्याला या ज्ञान विज्ञान योगामध्ये 7व्या अध्यायामध्ये आता भगवंत स्वतःच बोललेले आहेत. सुरुवातीलाच लागली. आणि भगवान म्हणतात की बाबा हे अर्जुना इकडे, आता तणाव घेऊ नको, आता मी तुला माझ्याजवळ असलेलं सर्वस्व अर्पण करणार आहे असं समज. आणि तुला सांगणार आहे. काय सांगणार आहे? ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्षाम्य शेषतः. ज्ञानम असं, ते कसं, हम म्हणजे मी, कोण काय करणार आहे? सविज्ञानम, अरे विज्ञानासह जे ज्ञान आहे ते मी तुला आता देणार आहे असं समज. हे सर्वस्व मी आता तुला देऊन राहिलो विज्ञानासह. यानंतर आता काही शिल्लक नाही. मी जे देऊन राहिलो ते सगळं काही तुला देऊन राहिलो. सर्व काही देता यावे, श्रेय राहू नये हाती. श्रेय पण नको घे, सगळंच मी तुला देऊन राहिलेलं आहे. आणि ते कसं आहे? ते ज्ञानमय, ते मी देऊन राहिलो. कसं? सविज्ञानम, विज्ञानासह मी तुला देऊन राहिलेलं आहे. बरे ज्ञान कसं आहे? मनुष्यानाम सहस्रेषु, ज्ञान विज्ञान योग त्याला सांगून राहिले. त्याच्या पूर्वीची ही प्रस्तावना आहे. ते कसे आहेत? मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित द्यत्यति सिद्धये. अरे बाबा, हे जे ज्ञान मी तुला सांगून राहिलो ते प्राप्त कोण करू शकते? हजारात एखादा मनुष्य प्रयत्न करतो. बरं, असे प्रयत्न करणाऱ्या हजारात एखाद्याला ते ज्ञान मिळते. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा माणूस हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करणाऱ्या हजारात
एखाद्याला हे ज्ञान मिळते, हे जे मी तुला सांगून राहिलेलो आहोत. आता या ठिकाणी भगवंत आता हळूहळू ज्ञान सांगून राहिलेले आहेत. त्याने सांगितलं, बाबा हे जे ब्रह्मांड आहे, हे जे तुला सगळं दिसते, तू युद्ध करून राहिला, मी सांगून राहिलो, या ठिकाणी हे सगळं आजूबाजूचं जे चराचर सृष्टी तुला दिसते, याच्याही पलीकडे आपल्याला जो चंद्र दिसतो, त्या चंद्राच्या ची एकच बाजू आपल्याला दिसते, त्या चंद्राची पलीकडली बाजू पण आहे की नाही, त्याचा विचार आपण करत नाही. भगवंत म्हणतात, मी जे तुला ज्ञान देऊन राहिलो ते आता मी कोण आहे हे पहिल्यांदा तुला सांगतो, मग तुला लक्षात येईल की नाही नाही, तू कोणीच नाही आहे. जे काय करून राहिलं, जे काय घडून राहिलेलं आहे, ती परमेश्वराची इच्छा आहे. आता मी सांगतो. तुला सांगू का मी कोण आहे? सुरुवातीला मी तुला प्रकृती सांगितलेली आहे, त्या माझ्या अष्टधा अशा पद्धतीच्या आणि ह्या ज्या प्रकृती आहेत, त्या 8 प्रकारच्या प्रकृती मी तुला सांगितलेल्या आहेत. आधी पुन्हा एकदा सांगतो, त्या अष्टधा प्रकृती कोणत्या कोणत्या आहेत? ही जी पंचमहाभूत आहेत, ज्याने तुझं शरीर हे बनलेलं आहे, ज्याने हे ब्रह्मांड बनलेलं आहे आणि ज्याने हे सगळी चराचर सृष्टी बनलेली आहे, ते कोण कोण आहेत? तर त्या अष्टधा प्रकृती जी आहेत, जसं पृथ्वी आहे, पाणी आहे म्हणजे जल आहे, वायू आहे, हे जे आकाश आहे, हे जे सगळं या ठिकाणी आहेत, अग्नी आहे, ह्या पंचमहाभूत, या अष्टधा प्रकृतीमधले हे 5 महाभूत, ही 5 प्रकृती आहे. झालं. नंतर या ठिकाणी मन, बुद्धी आणि अहंकार असे हे 3 असे या ठिकाणी जे बनलेले आहेत, या 8 मिळून ही सृष्टी बनलेली आहे. आणि त्या कोण आहेत? त्या माझ्या अष्टधा प्रकृती आहेत आणि त्यानेच ते बनलेले आहेत. याला माझी आणि ही अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. अपरा म्हणजे दिसते. मगाशी म्हटलं एक बाजू दिसते, पलीकडची एक बाजू आहे. आता ही जी दिसणारी बाजू आहे, ही माझी अपरा प्रकृती आहे, जी तुला दिसते. नद्या, डोंगर, पाणी, हे ते त्याचं अस्तित्व जाणवते. अग्नी आहे आपल्याला जाणवते, वारा आहे जाणवते, पृथ्वी आपल्याला माहिती आहे जाणवते, याची जाणीव होते, प्रत्यक्ष दिसते. हे जे माझं स्वरूप आहे, लोक विचारतात ना, ईश्वर आहे का? ईश्वर आहे का? अरे हा जो ईश्वर आहे, हा विश्वव्यापक रूपाने नटलेला आहे. विश्वरूपाने तो दिसत नाही काय? सगळे आश्चर्य आहे, बनवता येते का कोणाला? पण तरी देखील लोक अस्तित्व नाकारतात. तर मी माझं अस्तित्व लक्षात घे. हे जे या ठिकाणी अष्टधा प्रकृती आहे, त्याच मी आहे आणि ही माझी आणि अपरा प्रकृती आहे. मग त्यांनी सांगितलं, बरं अपरा प्रकृती. आता परा प्रकृती आहे. परा प्रकृती म्हणजे जी दिसत नाही, अंतःकरणात आहे, ती आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला आश्चर्य दिसते का अरे हे कसं चालून राहिलं. सगळं आपापल्या कक्षेमध्ये सगळे फिरून राहिले. कोण आहे याचा ड्रायव्हर? सगळे ग्रह आपसात फिरून राहिलेले. रोज सूर्य उगवतो, रोज मावळतो, सगळं जग त्या ठिकाणी चालू आहे. हे कोण चालून राहिलं? हा ड्रायव्हर कोण आहे? ती जी परा प्रकृती आहे, ती पराशक्ती कोण आहे? हे सगळं चालून राहिलेलं आहे. आणि जे आपल्याला कल्पना देखील नाही, हे कसं चालून राहिलेलं आहे. अनेकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथपर्यंत, त्या ज्ञानापर्यंत कोणीही पोहोचू शकलं नाही. कारण हे ब्रह्मांड मीच निर्माण केलेलं, म्हणजे उत्पत्ती मीच निर्माण केली, ते चालवतो देखील मीच आणि त्याचा लय देखील मीच करणार आहे. तर त्याची जाणीव होते की नाही? हे जे सगळं चालून राहिलं, अरे तेच तर ईश्वर आहे. आपल्याला लक्षात आहे. समजा आपण घरी आलो बाहेरून आणि बाहेर चपला दिसल्या वडिलांच्या, अरे वडिलांची चप्पल दिसल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की वडील घरी आहेत. वडील दिसले का? वडील नाही दिसले. वडिलांची गाडी दिसली बाहेर, वडील दिसले का? नाही. गाडी दिसली तरी आपल्याला माहिती आहे की वडील घरात आहेत की नाही ते नंतर, पण आपण लक्षात घेतो. तशी ही जी या ठिकाणी दिसणारी अपरा प्रवृत्ती आहे, प्रकृती, ती अपरा प्रकृती म्हणजे जशी वडिलांची चप्पल दारामध्ये दिसल्यावर वडील घरात आहेत, गाडी दिसल्यानंतर वडील आलेले आहेत, असं ज्यावेळेस आपल्याला लक्षात येते, तसं ही जी अपरा प्रकृती आहे, सगळं 8 प्रकृती ज्या दिसतात आपल्याला, त्याच्यावर लक्षात येईल की भगवान आहेत आणि ते सगळं चालवून राहिलेले आहेत आणि तो विश्वव्यापक आहे. कसं? भगवंतानी भगवद्गीतेमध्ये
प्रमाण दिलेलं आहे. प्रमाण काय दिलं? मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. आता त्याने सांगितलं हे मणिगणा म्हणजे काय? एक माळ. माळ कशी आहे? अनेक मोती जवळ आणले आणि ते एका धाग्यामध्ये ओवले. धागा दिसतो का? धागा दिसत नाही, दुरून आपल्याला ती माळच दिसते. माळ आहे, पण या सगळ्यांना गोवणारा, त्यांना गुंफणारा कोणीतरी एक आहे की नाही, तो आहे धागा. तो दिसत नाही, पण तो जर नसेल तर ती माळा राहते का? ते मणी विखरून जातात. मग आता ते मणी जर एकत्रित करायचे असतील तर तो एकत्रित करणारा जो धागा आहे, हे जे ब्रह्मांडाचं जातं चालवणारा जो आहे, तो कोणता तरी धागा. जसं त्या मण्याची माळ आपल्याला दिसते, धागा दिसत नाही, पण धागा असल्याशिवाय ती माळीचं अस्तित्व नाही. तसं या ठिकाणी चराचर सृष्टी, हे जे ब्रह्मांड या ठिकाणी व्यापक आहे, तो कसा आहे? अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. सर्व चराचर सृष्टीमध्ये व्याप्त आहे. तो दिसत नसला तरी तो आहे. हे कशावरून समजायचं? ती जशी माळा आहे तसं हे ब्रह्मांड चालू आहे आणि त्याला चालवणारा कोणीतरी आहे. मी तर चालवत नाही त्याला. मला नाही करतायत रक्त निर्माण, मला नाही करतायत ऑक्सिजन निर्माण, मला नाही करतायत हे सगळी सृष्टीचं उत्पत्ती निर्माण. मग ती कोण करतो? तर तो कोणीतरी आहे. ती जी परब्रह्म परमात्म्याची शक्ती आहे, ती जी कोणती तरी दिव्य शक्ती आहे, तिचं ज्ञान मला झालं पाहिजे. अरे कोणीतरी आहे, आणि ते आपल्याला या सगळ्या नित्य उदाहरणावरून आपल्याला दिसते. आणखीन भगवंत सांगून राहिले, बाबा लक्षात आलं का तुझ्या? आता ज्ञान लक्षात आलं? आणखी तुला सांगतो. ही जी चराचर सृष्टीमध्ये निरनिराळ तुम्हाला प्रक्रिया दिसतात. उदाहरणार्थ पाणी आहे. या पाण्याची चव कोण आहे? त्या पाण्याची चव म्हणजे मी आहे. हा जे सूर्यचंद्र आहे प्रकाशमान होतात, तर त्या सूर्यचंद्रामध्ये असलेला प्रकाश, सूर्यामध्ये असलेली उष्णता कोण आहे? अग्नीमध्ये असणारी उष्णता. अरे अग्नीमध्ये असणारी उष्णता देखील मी आहे. ओंकार कोण आहे? आधीचा ध्वनी आलेला तो जो आदि बीज आहे, ते कोण आहे? ओंकार ध्वनी वेदामधला. अरे बाबा तो मी आहे. या पृथ्वीला थोडं पाणी शिंपडलं की गंधवती पृथ्वी म्हणतात तिला, आणि गंध अशा पद्धती येतो. तो गंध म्हणजे कोण आहे? पृथ्वीचा सुगंध. तो सुगंध म्हणजे मी आहे. अग्नीमधलं तेज कोण आहे? अरे मीच आहे. भूतमात्रामध्ये जे सनातन स्वरूप आहे ते कोण आहे? ते सनातन स्वरूप म्हणजे मीच आहे. लक्षात आलं? अरे हे जे सगळं चालवून राहिलेलं आहे तो चालवणारा मी आहे. आता अर्जुन म्हटलं, अहो हे सगळं ठीक आहे, तुम्ही चालवता, माझ्या लक्षात आलं, पण असे अनेक लोक आहेत ते तुमचं अस्तित्वच मानत नाही, ईश्वर नाहीच म्हणतात. असं कसं काय? जर तुम्हीच चालवून राहिलेले आहात तर त्यांच्या मतीमध्ये तुमचं अस्तित्व नाही असं कसं येते? तेव्हा भगवंत म्हणतात, बाबा हे तुझं बरोबर आहे. त्यांच्या मतीमध्ये काय येते? शब्द वापरला, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. सुप्रसिद्ध अशा पद्धतीचा आणि भगवद्गीतेतला श्लोक आहे. धर्मो विरुद्धो भूतेषु धर्मो विरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. हे अर्जुना, तुला माहिती आहे का की हे जे सगळं आहे हा माझा मायाजाल आहे. काही लोकांना माझं अस्तित्व समजते, त्याचं कारण आहे प्रत्येकामध्ये मीच आहे. पण तो मी कसा आहे? 3 गुणामध्ये आहे. त्रिगुणात्मिका असा जो जगदंबा म्हटलेला आहे. गुणत्रयातीत हा मी आहे. पण सगळ्यामध्ये कोणते गुण आहेत? ते 3 गुण आहेत. एक सत्वगुण आहे, एक रजगुण आहे आणि एक तमोगुण आहे. सत्वगुणामुळे सात्विकता उत्पन्न होते, रजोगुणामुळे राजसिक मटेरियल प्रॉस्पॅरिटी पाहिजे अशा पद्धतीचा, आणि तमगुण म्हणजे भोगवादी प्रवृत्तीकडे जाणारा मी आणि माझंच. आता ज्याच्यामध्ये जे जास्त आहे, सत्वगुण असेल तर तो ईश्वराकडे वळतो, सात्विक. आणि जर तामसिक असेल तमोगुण तर तो माझा अस्तित्वच नाकारतो. ज्याच्यामध्ये जे जास्त आहे, बलम बलवताम चाहम असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये जो जास्त गुण आहे तो त्या पद्धतीने वागतो. आणि हे काय? हा सगळा माझा मायाजाल आहे. ही जी माझी माया आहे आणि त्या मायेच्या प्रभावाने
त्याला असं वाटतं की अरे मीच करून राहिलो हे सगळं, हे जे चालून राहिलेलं आहे हे मनुष्य चालून राहिलेलं आहे, आणि म्हणून तो त्या पद्धतीने राहतो. मात्र जे सात्विक लोक आहेत ते त्या ठिकाणी आणि सात्विकता ठेवतात, माझ्या अस्तित्वाची जाणीव ठेवतात. मग आता अर्जुन पुन्हा म्हटला की का हो, आता हे ठीक आहे, सगळ्यांमध्ये 3 गुण आहेत, पण आता या तामसिक गुणामधून रजोगुणामधून बाहेर कसं पडता येईल, काही उपाय आहे का त्याला? त्याने सांगितलं बाबा तुला सांगतो ना, आता जे शरण जात नाहीत मला, त्याच्यावर एकच इलाज आहे, शरणागत तीनार्थ परित्राण परायणे. त्याला शरण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. शरणागती ही सगळ्यात महत्वाची आहे. पण काही लोक शरण जातच नाहीत, त्यांच्यापर्यंत विषय पोहोचतच नाहीत, त्यांच्या हृदयाला आणि बुद्धीला ईश्वर थोडाही ओलावा मिळू देत नाही. ही माझी माया आहे. मग असे कोणाला मिळत नाही? आता भगवद्गीतेने 4 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत की ज्यांना ईश्वर कृपेचा प्रसाद मिळू शकत नाही. असे कोण कोण आहे? तर त्यांनी सांगितलं की बाबा शरण कोण जाऊ शकत नाही, त्यांना बुद्धी का होत नाही किंवा बुद्धी होत नाहीत, असे कोण आहे? त्यातला पहिला आहे, त्याला म्हटलेलं मूढ असा शब्द वापरलेला आहे. मूढ म्हणजे मूर्ख माणसं, त्यांना काहीच समजत नाही. ते म्हणतात मी सर्व काही आहे आणि म्हणून ते फक्त मी मी आणि माझं माझं करतात. त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. ते ईश्वराचं अस्तित्व त्यांच्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही, तो तसा विचारही करू शकत नाही. असे जे मूढ आहेत. दुसरे कोण आहेत? नराधम. नराधम म्हणजे त्यांच्या विचारामध्ये सदैव भोगवादी प्रवृत्ती, बलात्कार करा, चोऱ्या करा, डाकू, त्या लोकांवर अन्याय करा, लोकांना त्या ठिकाणी हाना मारा, अशा पद्धतीचे लोक आहेत ना जगामध्ये, त्याला नराधम म्हटलेलं आहे. त्यांना ईश्वराचं अस्तित्व किंवा सात्विकता त्यांच्या जवळ पण येऊ शकत नाही. असे त्यांच्यावर प्रयोग किती करा, ते नराधम त्या ठिकाणी आहेत. आणखीन कोण? माझ्या मायेने वेष्टीत झालेले आहेत, त्यांना बाकीचं काहीच नाही. या भौतिक जगतामध्येच ते फक्त कमाई कमाई कमाई. ते काही वाईट नाहीत, लोकांचं वाईट करत नाही, पण फक्त त्यांच्या डोक्यामध्ये पैसा पैसा पैसा, म्हणजे कितीही येवो त्याला वाटते आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे. आणि मग त्यांच्या जवळ सगळं असूनही तिथे का कमल कंदा आणि दरदरू नांदनू का एकेची घरी परी पराग सेवती भ्रमरू एरा चिखलची उरे, असं उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं. म्हणजे कमळ असते, वरती त्या कमळावर सुंदर मकरंद परागकण असतात आणि त्या कमळाच्या खालीच बेडूक असतो. त्या दरदरू म्हणजे बेडूक कशामध्ये? चिखलामध्ये. कमळाच्या जवळ असूनही त्याला बुद्धीच होत नाही, अरे परागकण आहे ते घेतले पाहिजे, तो चिखलातच तिथे तुडवत राहतो. मग परागकण कण घेतात, पराग सेवेती भ्रमरू, बाहेरून येतात, बुद्धी होते त्यांना आणि परागकण घेऊन जातात. तिथेच असूनही, सोबत असूनही त्याला बुद्धी होत नाही. असा जो बेडूक आहे, तसा बेडूक हा मायावी जगतामध्ये त्याच्यातच गुंतलेला आहे. आणि मग चौथा जो सांगितलेला आहे ते राक्षसी प्रवृत्तीचे आहे. त्यांना दुसरं काहीच नाही, बस मी मी माझं माझं, मीच कोणीतरी आहे, ईश्वर नाही. हिरण्यकश्यपू सारखे जे होते की नाही, मीच ईश्वर आहे, दुसऱ्याचा संबंध नाही, मीच सगळं काही आहे, मला काही कोणाची गरज नाही. अशी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये देखील सात्विकता जवळ देखील त्यांच्या जात नाही. असे 4 प्रकारचे लोक भगवद्गीतेने सांगितलेले आहेत. आता अर्जुन म्हटला हे 4 आहेत का जगामध्ये? आणि मग बाकीचे त्यांनी सांगितलं आहेत बाबा, ईश्वराच्या जवळ जाणारे लोक आहेत, ईश्वराची आराधना करणारे लोक आहेत, ते 4 प्रकारचे लोक आहेत. सगळेच काही एकदम शुद्ध भावाने ईश्वराकडे जातात का? नाही, पण जातात बिचारे, ते ठीक आहे, माझे भक्तच आहेत. ते 4 प्रकारचे दुष्ट लोक मी तुला सांगितले. आता 4 प्रकारचे लोक आहेत की ते कसे शरण जातात. पण शरण का जातात? त्यातला सगळ्यात पहिला प्रकार आहे, ईश्वराचं अस्तित्व मान्य आहे त्यांना, पण ते शरण का जातात? तर ते जातात दुःखी आहेत म्हणून. काहीतरी दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये रोग व्याधी जरा दुःख आहे, जन्म दुःख आहे, नित्य दुःख आहे. या सगळ्या दुःखामध्ये त्याला आठवतात कोण? भगवंत आठवतात. आणि दुःखाचं परिहार करण्यासाठी ते भगवंताजवळ नतमस्तक होतात. देवा कर बापा आता आहे. आणि म्हणून आपल्या फलश्रुती सगळ्या जे स्तोत्र तुम्ही वाचतात की नाही, त्या ठिकाणी लागली
असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल, हे जर वाचलं तर तसं होईल. आणि हे जे सगळं आहे त्याच्यामध्ये का हे दुःखी माणसं आहेत, त्यांना आपल्याला ते दुःख निवारण करण्यासाठी फलश्रुती आणि मग ते भगवंताजवळ जातात, माझं दुःख निवारण कर असे म्हणणारा असा एक घटक आहे. तो जातो भगवंताकडे पण दुःख निवारणासाठी जातो, बाकी त्याला दुसरं ध्येय त्याचं नाही. दुसरा एक प्रकार आहे ते जिज्ञासेने जातात. खरंच देव आहे का पाहू द्या बरं, खरंच हे आहे का पाहू द्या बरं. माहूरला जातात लोक त्या परशुरामाजवळ, तिथं असा गोल गोटा आहे, 1 रुपया ठेवायचा आणि त्याच्यावर हात ठेवायचा. तो असा फिरला, उजवीकडे फिरला तर तुमचं म्हणणं बरोबर होते, डावीकडे फिरला तर तुमचा नवस म्हणजे तुम्ही जी इच्छा बोलवली ती काही पूर्ण होत नाही. आता ती जिज्ञासा आहे की नाही, प्रत्येकाचा पूर्ण विश्वास आहे का नाही, पण तरी देखील जिज्ञासेने त्याच्यावर हात ठेवतात. मी पास होतो का, ते असा फिरते घरकन. त्याला अरे बापरे काय झालं गड्या, उलटा फिरला, नाही होत का पास, पुन्हा 1 रुपया ठेवते. म्हणजे कुठपर्यंत ठेवते, उजवीकडे फिरेपर्यंत. प्रत्येक वेळा डावा फिरला की अरे नाही थांबा थोडंसं काय चुकलं असेल. ही जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेने देखील भगवंताकडे लोक जातात. ते पण सात्विकच आहेत बरं, पण सात्विकतेची डिग्री कमी आहे त्यांच्यामध्ये, पण ते मार्गाला लागलेले आहेत. बरं आणखी कोण आहेत, अर्थार्थी. मी नाही बरं, भगवद्गीता सांगून राहिले. अर्थार्थी म्हणजे पैसा कमावण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, धन मागण्यासाठी भगवंताला तो नमस्कार करत राहतो. देवा करा ना काहीतरी करा, आमची आर्थिक स्थिती सुधरा. अरे बाबा एवढं मोठं आहे तुझ्याजवळ, सगळं काही आहे, खाली पाय जरा. माझ्या पायात चपला नव्हत्या म्हणून मला दुःख होते, पण मी बाजूला पाहिले त्याला पायच नव्हते. अरे त्याला पाय नाही आहे, तुला तर पाय आहेत, चपला नाही म्हणून कशासाठी ओरडतो. पण नाही नाही चपला पाहिजे, चपला भेटल्या तर गाडी पाहिजे, गाडी भेटली तर घोडा पाहिजे. म्हणजे एक एक भोग वर करत राहतो, त्याला अर्थार्थी म्हटलेलं आहे. देवाकडे लोक असंच जातात पहा तुम्ही, देव महाराजाकडे वेगवेगळ्या जेवढे बसलेले हे रांगा लागलेले असतात महाराजाकडे, आणि ते येण्याची वाट पाहतात. महाराज आले की महाराज महाराज महाराज. मोक्षासाठी जाते का ते महाराजाजवळ, त्याला वाटतं मला काहीतरी भेटावं, मला काहीतरी भेटावं, मी निवडून यावं, माझी 2 मजली बिल्डिंग व्हावी, माझ्याकडे पैसा यावा, माझं पोरगं नोकरीला लागावं. म्हणजे एवढंच परमेश्वराकडे मागतो. म्हणजे देव प्रसन्न झाला. आणि याच्याजवळ तंबाखूसाठी चुना नव्हता, देव म्हटला काय पाहिजे, चुना नाही म्हणले द्या. अरे देणारा विश्वाचा नियंता आहे आणि मागून काय राहिला, चुना. असे जे भक्त आहेत याला म्हटलेले अर्थार्थी. पैसा मग पण तरी ठीक आहे बाबा, देवाजवळ मागतो ना काहीतरी, त्याचं अस्तित्व मान्य करतो. आणि चौथा जो भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हटलेला आहे. तो फक्त मोक्ष प्राप्तीसाठी, देवा मला काय पाहिजे, तुझ्याच स्वरूपामध्ये विलीन करून घे, मला परमात्म स्वरूप दे, हा माझा आत्मा परमात्म्यामध्ये आणि माझी व्यष्टी परमेष्टीमध्ये आणि विलीन करून घे. असे मागणारे आहेत की नाही, कमी आहे, पण ते देखील आहेत. आता हे 4ही प्रकार भगवंताकडे जातात. जात असताना काही दुःखी आहेत, काही कष्टी आहेत, काही अर्थार्थी आहेत आणि सगळ्यात शेवटी ज्ञानी आहेत. मग आता हे अर्जुना, हे सगळे भक्त देखील माझ्याजवळ असले तरी देखील मला सगळ्यात प्रिय कोण आहे याच्यातला सगळ्यात प्रिय जर भक्त कोण असेल तर जो सगळ्यात शेवटी मी तुला सांगितलं ज्ञानी, म्हणजे ईश्वर मागणारा, मोक्ष मागणारा. मोक्षाची तर कल्पनाच येत नाही आपल्या डोक्यामध्ये, आणि देवाने देतो म्हटलं तरी घेत नाही आपण. समजा आता आपण सगळे बसलेले आहोत आणि परमेश्वर आला की बाबा तुम्ही सगळी भगवद्गीता ऐकून राहिले, भगवत चिंतन करून राहिलेले, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, चला मी मोक्ष देतो, आत्ताच तुम्हाला स्वर्गात नेतो. तर बसलेल्यापैकी एकाची मानसिकता नाही मोक्ष मागण्याची. आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही मोक्ष, तेवढी पात्रता आपल्याला प्राप्तच नाहीये की बा हे सगळा माया जे आहे द्यायचं, मला सोडून काय व्हायचं ते होईल, पोराचं काय व्हायचं ते होईल, बायकोचं काय व्हायचं होईल, माझ्या इस्टेटीचं चाललो मी, भगवंत नेऊन राहिले मला कुठे स्वर्गामध्ये, तिथे स्थान देऊन राहिला ना मोक्षामध्ये, तर आत्ताच नेतो म्हटलं तुला हात धरून चल. एकाची तयार नाही, बाबा नको देवा मोक्ष नको, अरे तुला देऊन राहिला तो पण तू चुना मागून राहिला. अशी अवस्था आहे की नाही. पण ठीक आहे, चुना तर चुना, पण मागून राहिला ईश्वर आहे. पहिल्या 4 पेक्षा ते नाहीत. इथे निदान थोडीशी सात्विकता आहे. तेव्हा त्या ठिकाणी ते सांगलं मला प्रिय कोण आहे. आता हा जो ज्ञानी भक्त आहे ते मला प्रिय आहे, कारण ते मलाच प्राप्त होतात.
मोक्षाच्या अंती. आता त्यांनी सांगितलं की का हे सगळं बरोबर आहे, पण ज्ञानी होण्यासाठी काय करावं मग? आता आम्ही तर अडकलो या जाळ्यामध्ये, फसलो त्याच्यामध्ये. ते पुये पंक्तीचे किडे काय किडसे घेती, आम्ही त्या शेणातल्या किड्यासारखे त्याच्यातच काय केलं पाहिजे? त्यांनी सांगितलं बाबा तुला काय करावं लागणार आहे, हे काय इतकं सोपं आहे का परमेश्वर मिळवणं? आपल्याला इतकं सोपं इझी भेटलं की लागली तुरंत दान आहे का? लागली खोडलं की लॉटरी लागली? नाही. त्यांनी सांगितलं काय काय करावं लागते. तुरंत नाहीये, इन्स्टंट नाहीये. भगवंतांनी सांगितलं बहुनाम जन्म जन्मांते, एक नाही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुनाम जन्म जन्मांते ज्ञानवान्मा प्रपद्यते. मग आता वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. तो जो महात्मा आहे तो सुदुर्लभ आहे, म्हणजे दुर्लभ आहे भेट. मनुष्यानाम सहस्रेषु, अरे बाबा हजारात काय लाखोत एखादा आहे तो या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतो, इच्छा उत्पन्न होते कोणाच्या मनामध्ये? ज्याने जन्मोजन्मी ही आराधना केली, या ज्ञानाची उपासना केली, ज्ञान मिळवण्यासाठी धडपड केली, असे अनेक जन्म त्याने केल्यानंतर तेव्हा कुठे एखाद्या जन्मामध्ये ही स्थिती त्याला प्राप्त होते की आता मी भगवंतापर्यंत जाणार, मी ज्ञानी होणार. म्हणजे ज्ञानी ही स्थिती सोपी आहे का? जन्मजन्मी आपल्याला तो प्रयत्न करावा लागेल. हे मी नाही सांगत, भगवंत त्या ठिकाणी सांगतात. आणि मग त्याला अशी भाषा समजते वासुदेव सर्वमिती. हा जो परब्रह्म परमात्मा आहे वासुदेव, तो सर्व काही आहे, मला तो मिळायला पाहिजे अशी कामना त्याच्या मनामध्ये येते. आता अर्जुन हे सगळं ऐकून राहिला. ऐकून असताना तो म्हटला की का हो, वासुदेव सर्व आहे, परब्रह्म परमात्मा. आता हे जे काही लोक आहेत ते इतर देवतांची पूजा करतात. तुमच्या माझ्या सर्वजण असे अनेक देव आहेत आणि त्या देवाची आराधना करतात. मग ते कसं काय? त्यांना परब्रह्म परमात्माचा जो निर्गुण निराकार आहे, सगुण साकार रूपाने या ठिकाणी आलेला आहे. नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, हे जे सगळं आहे प्रतिमा वगैरे कशासाठी आहे? मग त्यांनी सांगितलं की बाबा हे जे लोक आहेत जे इतर देवतांची पूजा करतात, त्यांना जे माझं परमात्म स्वरूप आहे, केशव स्वरूप आहे, वासुदेवच सर्वमिती, हे ज्यांना माहीत नाही ते जे लोक आहेत ते देखील ते माझेच आहेत, परंतु ते मोह मायेमध्ये अडकलेले आहेत. त्यांना ऐहिक सुख पाहिजे म्हणून ते धारणा करतात. पहा भगवद्गीतेने किती सुंदर सांगितलेलं आहे. आणि ते आपणच लक्षात घ्या. आपण काय करतो? कोणाची प्रार्थना करतो? अरे बाबा हे जे लोक आहेत त्यांना भोग अशा पद्धतीचे सुख पाहिजे असतात, मटेरियल प्रॉस्पेरिटी किंवा जवळचं सुख, आणि ते मागतात ते नाशवंत सुख मागतात. आणि म्हणून ते काय करतात? इतर देवतांची त्या ठिकाणी पूजा करतात. ते जे आहेत, जसं उदाहरणार्थ हिरण्यकश्यपूनी आराधना केली आणि काय अमरत्व प्राप्त केलं जणू काय. मग मला दिवस नाही, रात्र नाही, आत नाही, बाहेर नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, मनुष्य नाही, प्राणी नाही, असा म्हणजे कोणीच मला मारू शकत नाही. वर मिळाला की नाही? वर मिळाला. त्याने आराधना केली. कोणाची केली? परब्रह्म परमात्म्याची नाही, वासुदेवच सर्वमिती नाही. आणि पण आराधना केली, केल्यानंतर वर प्राप्त झाला. आता वर प्राप्त झाल्यानंतर मिळालेला वर तो ईश्वर आहे असं झालं की त्याचं अस्तित्व, मीच ईश्वर आहे, माझीच आराधना करा असं तो म्हणायला लागला. पण ते कायम टिकलं का? नाही. नरसिंह अवतार घेतला परब्रह्म परमात्म्याने आणि त्याला मारून टाकलं. म्हणजे त्याला मिळालेला वर हा त्या ठिकाणी शाश्वत आहे का? नाही. तो गेला. रावणाने तपश्चर्या केली देवतेची, देव प्रसन्न झाले, त्याला दिलं. पण परब्रह्म परमात्मा रामरूपाने आले, मारून टाकले की नाही. त्याला इतकं काय मिळालं की त्या ठिकाणी नवग्रह म्हणतात त्याच्या पायाखाली पायऱ्या बनून होते. त्याच्या इतका कोणीच नाही. सुवर्णाची लंका होती, इतका तर कोणी बलाढ्य आत्ताही नाहीये किंवा झालाही नाही, पुढेही होणार नाही. पण तरी देखील त्याने त्या देवाची केली पूजा, त्याला देव प्रसन्न पण झाले. पण मिळालेलं आहे का? पण त्यांनी सांगितलं बाबा हे जे लोक या देवतांची पूजा करतात कलियुगामध्ये, आपण सर्वजण करतो की नाही? या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाला जा. हे सगळे देव काय करतात? तुम्हाला तेवढं देतात. आपण म्हणतो की बाबा नागपंचमीला नागोबाची पूजा करा, नाही केली तर आमच्या घरी फार त्रास होते, असं नाही केलं, कुळकुळाचार नाही केला की त्रास होतो. आता हे काय होते माहिती आपल्याला की ते करावं लागतं. तेही लोक चांगलेच आहेत, त्यांनी ते केलंच पाहिजे. परंतु वासुदेवच सर्वमिती हे वरच्या याचे परब्रह्म परमात्मा, पण ते नाही. पण हेही लोक जे पूजा करतात ती देखील माझी माया आहे
आणि म्हणून त्यांना नाशवंत. बरं, ते जे देवांना भजतात ते देवलोकामध्ये जातात, आणि जे मला भजतात, परमेश्वर सांगतात परब्रह्म परमात्म्याला, वासुदेवच सर्वमिती, ते कोणाला जातात? ते परब्रह्म परमात्म्याला मिळतात, ते त्या ठिकाणी मोक्षदायी अशा पद्धतीने जातात. म्हणजे देवांना भजणारे देवलोकात आणि मला भजणारे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, असं ते त्या ठिकाणी सांगून राहिले. आणि देवांना भजल्यानंतर मिळणारा जो प्रसाद आहे, फळ, हे कसं आहे? हे नाशवंत आहे, शाश्वत नाही. आणि मला जे भजतात त्यांना शाश्वत अशा पद्धतीचं स्थान माझ्यामध्येच प्राप्त होते, आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. बरं, पटलं म्हटले. बरं, मग हे आता ते जे ईश्वर तुम्ही सांगितले सगळे देव, ते देव आता त्यांचं करायचं की नाही? मग त्यांचं वा वा, काही हरकत नाही, तेवढी बुद्धी तेवढी पोहोच आहे की नाही आपली, आपल्याला हे पाहिजे, याची पूजा करा, त्याची पूजा करा, कुळाचार करा, इष्टदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, असं आपण म्हणतो का त्या ठिकाणी, ते सगळे आहेत की नाही, त्याचं करा, काय हरकत नाही. जवळचं जरी असलं पण त्याचं करा. आता भगवंत सांगतात की बाबा, त्या देवतांना शक्ती कोण देते? तुला जे प्राप्त करायचं आहे, आणि त्या देवता तुला देतात, त्यांना शक्ती देखील मीच त्या ठिकाणी देतो. बरं, जे त्या ठिकाणी त्या देवतांना भजतात त्यांना श्रद्धा कोण प्रदान करतो? त्यांना श्रद्धा पण मीच प्रदान करतो. की ठीक आहे, काय हरकत नाही. तेव्हा आता असे जे भक्त आहेत, जे मला माझ्या स्वरूपाला जाणत नाहीत, त्यांनी म्हटलेले मंद भक्त भगवद्गीतेनी. आता मंद भक्त जरी भक्त झालं तरी चालते, मंद असलं तर मंद, काय हरकत नाही. पण निदान भक्त आहोत, राक्षस नाही आम्ही, परमेश्वराचं अस्तित्वच मानत नाही असे आम्ही नाही. तेव्हा आता म्हटले ठीक आहे. मग आता ते म्हणतात की का हो, काही लोक म्हणतात तुम्ही निर्गुण स्वरूपामध्ये आहात, काही लोक सगुण साकाराची पूजा करतात. मग आता निर्गुण आहे की नाही दिसत नाही, सगुण साकारही आहे, नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा. त्याने सांगितलं बाबा, सगुण निर्गुण एको गोविंदुरे. हे द्वैत का झालं? त्यांच्या मनस्थितीनुसार, जो त्याची जशी मनस्थिती आहे. एखादा पैलवान आहे आणि त्याला जर भगवान श्रीकृष्ण राधेच्या गळ्यामध्ये हात आहे, बासरी वाजून राहिले, तर ते म्हणतील हा ईश्वर नाही हो. मग ईश्वर कोण आहे? त्याला बजरंग बली जर दाखवला, हे दंड ठोपटलेले, हा खरा ईश्वर आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवम पयाम, जातौ जातौ नवाचरा नवा वाणी मुखे मुखे. जसं वेगवेगळ्या विहिरीत वेगवेगळ्या चवीचं पाणी आहे, तशी प्रत्येकाची मनस्थिती आहे. त्याचं उन्नयन होत गेलं की मग तो वासुदेव सर्वमिती म्हणतो. जर नाही तर निदान जे अस्तित्व आहे, जे देवता त्यांनी गृहीत धरलेले आहेत, त्याची देखील साधना केली तरी देखील ते मीच त्याची प्रेरणा आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा निर्गुण निराकार असा मी, सगुण साकार होऊन विश्वरूपाने नटणारा देखील मीच आहे. पण कोणी याच्यातलं हे नाही ते नाही जर म्हणत असेल तर ते मंद भक्त आहेत, आणि म्हणून त्यांना माझं पूर्ण अस्तित्व नाही. पण हे सगळं माझ्या मायेमुळे होते, म्हणून निरनिराळे स्वरूप ते डोळ्यासमोर घेतात आणि मग म्हणतात की हा पांडुरंग आहे, ही रेणुका आहे, हा खंडोबा आहे, हा आणखी कोणीतरी श्रीकृष्ण आहे, आणि हे राम आहेत, असं जे त्या ठिकाणी म्हणतात, तर त्यांना त्याचं निर्गुण निराकारत्व अशा पद्धतीचं देखील त्याची जाणीव केव्हा तरी होते. आणि म्हणून निर्गुण निराकार देखील मीच आहे, आणि परब्रह्म परमात्मा जो या ठिकाणी आहे, सगुण साकार होऊन आला, तो देखील मीच आहे. त्याच्यामध्ये भेद न करता त्या ठिकाणी करावं, असं ते म्हणून राहिलेले. मग आता त्याच्यावर इलाज काय? त्यांनी सांगितलं बस काय नाही, जन्मदुःख, जरा दुःख, नित्य दुःख हे सगळं टाळायचं आणि मला फक्त शरण जायचं. असं जर शरण तुम्ही गेले तर ते सगळे मलाच पावतील, आणि ते ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी शरण गेले तर त्याचं पूर्ण ज्ञान होईल की परमेश्वर काय आहे हे लक्षात आलं. मग आता मला शरण केल्यानंतर त्याची अनुभूती देखील तुम्हाला येणार आहे. ती अनुभूती घेतल्यानंतर माझं ज्ञान तुम्हाला झालं, मी कोण आहे हे लक्षात आलं. म्हटलं हो. आता त्याची अनुभूती, म्हटलं हो. मग आता यालाच ज्ञान विज्ञान योग म्हटलेलं आहे. अंतिम सत्य काय आहे? मी या ठिकाणी त्याला जाणीव करून घेतल्यानंतर अनुभूतीमध्ये मला कुठे जायचं आहे? त्याच्याच स्वरूपामध्ये जायचं आहे. त्याला आपण
जायचं कधी? तर या जीवनात इहलोकीची यात्रा संपवल्यानंतर. ज्ञान लक्षात आलं म्हटलं हो, विज्ञान लक्षात आलं हो, पण म्हटले आता मला आता एक शंका आली. म्हणजे काय? इहलोकीची यात्रा संपवली म्हटलं की तुम्ही परमात्म स्वरूपामध्ये जाता. आता इहलोकीची यात्रा केव्हा संपते? तर मृत्यू येतो तेव्हा इहलोकीची यात्रा संपते. तर ते म्हटले का आता मृत्यू काय आहे, मृत्यू नंतर काय होते हे मला जरा कळू द्या ना. अक्षर ब्रह्मयोग. आता भगवंत सांगतात की बाबा सांगतो ना तुला, आता तुला ज्ञान विज्ञान योग लक्षात आला का? माझं ज्ञान कळलं, माझं स्वरूप कळलं, माझं ज्ञान झालं, माझी अनुभूती. म्हटले हो, मग यालाच ज्ञान विज्ञान योग म्हणतात, माझं स्वरूप कळून घेणे आणि त्याच्याशी तशा पद्धतीने तादात्म्य पावणे. म्हटलं ठीक आहे. मग आता इहलोकीची यात्रा संपवल्यानंतर जो त्या ठिकाणी मृत्यू होणार आहे, म्हटलं बाबा त्याचं काही सांगता का आम्हाला? अरे सांगतो ना. म्हटलं बाबा तेच तर आहे आता. पण आता भगवंत 8व्या अध्यायाला त्या ठिकाणी प्रारंभ करून राहिलेले आहेत आणि तो प्रारंभ करत असताना मृत्यूनंतर काय असं. अरे बापरे, 40 मिनिट झाले. ठीक आहे. आता हा जो मृत्यूनंतर काय आहे हा योग देखील अत्यंत महत्वाचा आहे, पण मला नाही वाटत तो इतक्या लवकर होईल. आणि जवळजवळ 40 मिनिट झालेले आहेत आणि 10 मिनिटात तो योग सांगणं मृत्यूनंतरचा हे काही त्या ठिकाणी बरोबर नाही. आणि म्हणून मला असं वाटते की आपण आजची जी सेवा आहे ज्ञान विज्ञान योगाची ती आपण या ठिकाणी थांबवू. कारण आपलं जे सगळं हे प्रॅक्टिकल आहे लक्षात घ्या. ऐहिक जीवनामध्ये मृत्यूनंतर काय हे देखील इतकं सुंदर भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट अगदी तुम्ही मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेले आहात तर त्यावेळी तुम्ही काय आठवता, काय होते, कशा पद्धतीने मृत्यूनंतर आपल्याला आणि इहलोकीची यात्रा संपून पारलौकिक यात्रा त्या ठिकाणी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आयुष्यभर कसं वागावं लागणार आहे हे सगळं अक्षर ब्रह्मयोगामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ओघाओघामध्ये आता हा ज्ञान विज्ञान योग देखील अत्यंत महत्त्वाचा होता. कारण प्रॅक्टिकली मला कसं वागायचं आहे, मला मूढ बनायचं आहे की अर्थार्थी बनायचं आहे की ज्ञानी बनायचं आहे, हे सगळं मलाच ठरवावं लागणार आहे. आणि म्हणून या जन्मामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे, ते अस्तित्व मान्य करत असताना त्याला शरणागत जायचं आहे. ते शरणागत जात असताना मला त्या ठिकाणी ज्ञानी बनायचं आहे. एकदा ज्ञानी मी झालो की मग मी विज्ञानी आपोआप होणार, त्याची अनुभूती मला त्या ठिकाणी येणार. आणि मग ईश्वर काय आहे हे लक्षात आलं, त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि मग त्याची अनुभूती घेणे ही जी त्याच्यासाठी ज्या ज्या क्रिया करायच्या आहेत त्या शरणागत जायचं आहे त्याला आपण विज्ञान म्हटलेलं आहे. तर हा ज्ञान विज्ञान योग या ठिकाणी आज आपण थांबवू आणि उद्या आपण मृत्यूनंतर काय आहे असं जे अक्षर ब्रह्मयोग आहे त्याचा विचार करू. उद्या जर शक्य झालं तर आपण आणखीन 2 काय 3 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पण हे 1-2 योग हे फार महत्त्वाचे आहेत. तरी देखील माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे 40 मिनिटात 50 मिनिटात या छोट्या छोट्या गोष्टी सांगणं कठीण आहे. याचं चिंतनच आपल्याला करावं लागणार आहे. मग ते चिंतन करत असताना भगवद्गीता नसेल तर विकत घ्या आणि थोडंसं चाळा. आज मी काय सांगितलं ते पारायण आणि ते चाळल्यानंतर मग आपल्याला त्याची जाणीव होते की नाही आपल्याला सकाळी हे झालं होतं, हे झालं होतं, हे भगवंतानी म्हटलेलं आहे, हे भगवंतानी म्हटलेलं आहे. ते श्लोक त्या ठिकाणी वाचा आणि मग आपल्याला थोडीशी जाणीव त्याची होते. आणि ती जाणीव झाल्यानंतर आपोआप भगवद्गीता फक्त वाचा, तुम्हाला सांगतो विश्वास ठेवून. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू जर एकत्रित आला तर H2O म्हणजे पाणी होते म्हणजे होतेच. तुम्ही किती काही म्हणा तरी देखील त्या ठिकाणी पाणी होते म्हणजे होतेच. तशी ही भगवद्गीतेची प्रक्रिया वाचा, परिवर्तन होते म्हणजे होतेच. जसं उदाहरणार्थ आपण नेहमी उदाहरण देतो, चिंच आहे. तुम्ही चिंच आणा आणि एखाद्याला म्हणा आ कर, असं तोंड खाली करायला लावा त्याला आ. आणि त्याच्यासमोर तुम्ही काय करा, चिंच घ्या आणि थोडंसं मीठ घ्या आणि असं असं करा फक्त,
किंवा आत्ता आत्ता तुम्ही सगळेजण खाली पाहा आ करा आणि मी फक्त म्हणतो चिंच 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 म्हटल्याबरोबर तुमची एकाची ताकद नाही. शरीर माझं आहे, तोंड माझं आहे. आता मी दाबून ठेवतो लाळ, लालोत्पादक ग्रंथीला सांगतो की थांबा, बिलकुल लाळ गाळायची नाही. होऊ शकते का? नाही, तुमच्या हातात नाही ती गोष्ट. चिंच चिंच म्हटलं की आपोआप लाळ येते. तसं भगवद्गीता वाचल्यानंतर थोडंफार त्याचं चिंतन केल्यानंतर निश्चितपणे ते जे त्यांनी सांगितलेलं आहे ती सकारात्मकता ती माझ्यामध्ये येते आणि ती आल्यानंतर त्या ईश्वराचं अस्तित्व त्याची जाणीव आपल्याला होते आणि जाणीव झाल्यानंतर त्याची अनुभूती आपल्याला आपोआप येऊ लागतं. बहुनाम जन्मजन्मानी, असे अनेक जन्म केल्यानंतर ते येते. आत्ताही आपल्याला करता येते. दैवयोगाने आपल्या सगळ्यांना भगवद्गीता नावाचं सुंदर रसायन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. पण आपण इतके करंटे लोक आहोत की आपण ना तरी मिदैवाच्या परिवारी लोह्या ऋतलिया सहस्त्रवरी तेथ बैसोरी उपवासू करी दरिद्रिये जेवी, एवढं सुंदर तत्वज्ञान आहे. पण बुद्धी होते का ज्ञानेश्वरी घरी आणायची, गाथा घरी आणायची, भगवद्गीता घरी आणायची, हरिपाठ घरी आणायची, त्याला थोडंसं वाचण्याची नाही. भगवद्गीता आणण्याची देखील इच्छा उत्पन्न होत नाही. तिथपर्यंत नेतो भगवंत कधी कधी त्या पुस्तकालयापर्यंत, दुकानापर्यंत, आणि विचारते का केवढ्याची आहे भगवद्गीता? ते म्हणते 80 रुपयाची. 80? अरे बापरे, नको, जाऊ द्या. तिकडे नूडल्स खाते, पावभाजी खाते 150 रुपयाची. पण 80 रुपयाची भगवद्गीता खरं म्हणजे मोठी घ्यायला पाहिजे. 1000 रुपयाची असली तरी आणली पाहिजे. पण ती घेत नाही तो. 80 रुपयाची असली 80, नको नको, काय करायचे, कोणी वाचत नाही. आणि आण बाबा नुसती घरात जरी ठेवली, त्याची जी स्पंदनं आहेत ती स्पंदनं देखील घरामध्ये सकारात्मकता उत्पन्न करतात. कारण ते अक्षर ब्रह्म आहे. आता ते अक्षर ब्रह्म काय आहे त्याचा आपण उद्या विचार करू. आत्ता आपण या ठिकाणी तूर्त सेवा या ठिकाणी समाप्त करत आहोत. यूट्यूबवर हे सगळं उपलब्ध आहे. माझी अशी विनंती आहे, माझंच नाही आणखीन कोणाचं असलं तरी असं हे जे तत्वज्ञान आहे तर ते तुम्ही उचला. त्याला काय करा, आपल्या नातेवाईकापर्यंत पोहोचवा. प्रचार म्हणून नाही, याची काही गरज नाही तशी, पण लोकांना कळू द्या. थोडेसे वाचतील उत्सुकतेने, काहीतरी उत्पन्न होईल त्यांच्यामध्ये. आणि उत्पन्न झाल्यानंतर काही काळ तरी सदुपयोग, त्याच्यामध्ये वैराग्य प्राप्त होईल. म्हणजे काल वैराग्याची मी व्याख्या सांगितली तुम्हाला. तर हे जरा लोकांना ऐकू द्या, लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि गेल्यानंतर निश्चितपणे अशी एक चांगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी जशी निर्माण झाली की या जगामध्ये चांगली माणसं आली, आपोआपच वाईट माणसं कमी होतील. आणि वाईट माणसं कमी झाली की आपण सर्वजण या जगाचं कल्याण करणारे लोक. केवळ आपण म्हणतो माझं, माझ्या मोहल्ल्याचं, माझ्या जातीचं, माझ्या प्रांताचं, माझ्या देशाचं नाही. अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम असं म्हटलेलं आहे. हे जगत, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच जाहला. ही वृत्ती केव्हा येईल? भगवद्गीता वाचली, ऐकली, तिचा प्रचार केला तर त्या ठिकाणी जग चांगलं होणार आहे. मग त्या जग चांगल्या करण्यामध्ये माझा खारीचा वाटा असावा. म्हणून भगवद्गीतेचा प्रचार करा, एवढी विनंती तुमच्या सगळ्यांना करतो. आणि आजची सेवा या ठिकाणी थांबवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.